पन्हाळ्यावरून राजाराम महाराज निसटल्यामुळे मुकरब खान उर्फ शेख निजाम हादरला होता. त्याला वाटलं होतं राजाच्या कारकिर्दीला केवढं मोठं लाचन लागलेलं आहे. बादशहाच्या कारकिर्दीत आपण आहोत त्याच्या तीक्ष्ण नजरेला भिडण्या अगोदरच राजांना गिरफ्तार केलं पाहिजे. राजाराम महाराजांच्या पाठलागाची त्याने पूर्ण तयारी केली होती आणि कोल्हापुरात एक स्वार वेगळा करून तो पथके तयार करत होता. ओखाळी ह्याच्यासाठी तो सज्ज झाला होता. कोल्हापूरमध्ये चाललेली ही चुळबुळ महाराज संभाजींना सांगू लागले. साहेब, निजामाने तयारी तर दांडगी चालवली आहे. कोल्हापूरहून तो निघालेला आहे. तेथील सरदारांना त्याने सांगितलेलं आहे ज्याला धरा आणि मारा म्हणून. परंतु त्या मुकरब खानाचा, शेख निजामाचा आम्ही बुलटा पाडणार. निरोप घोरपडे यांनी मिर्झा राजेंना दिला. विचार करू लागले, परंतु निजामांना आमने-सामने घेणे कठीण. बळाने भारी, शिवाय निजामशहाच्या मदतीत ते बसतही नव्हतं. कमी सैन्य वापरून आपण ही लढाई जिंकायची हे त्यांच्या ध्यानात होते. आपला संताजी घोरपडे यांना घ्यायचा होता. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या मृत्यूचा सूड संताजी घोरपडे यांना घ्यायचा होता. खान सुडाने पेटला होता. त्याच्या सुडाची आग शांत केल्याशिवाय हा घोरपडे काही शांत बसणार नव्हता. ते कोल्हापूर या भागात तुरळक डोंगर होते. झाडी ही दाट. संताजींनी आपली पहुज या डोंगरामध्ये आणून ठेवली. जवान बाबूजी देवकाथे, मोहिते, शितुळे, जाधव या सरदारांना त्यांच्या जबाबदाऱ्या नेमून दिल्या गेल्या. घोरपड्यांचे पुत्र राणोजी घोरपडेही त्यांच्या सोबत होते. निजामांचं घरटं फोडण्याची ही संधी उत्तम चालून आली. ताकद तुकडी असली तरी राणा सांगून त्यांचे उकडून काढू घेऊन या. ही कोल्हापूरच्या डोंगरात मध्ये बसलेली ही राखीव फौज जंगलामध्ये ही दबा धरून बसली होती. संताजी घोरपडे हे व रखमाजी शितोळे हे होते. रखमाजी घोरपडे संताजी शितोळे यांना म्हणाले, कशाला हा वाडा, चाल करून त्याचा फरशा पाडू. परंतु ते हसले आणि म्हणाले, अलीकडची पोरही. ते म्हणाले, लढाईमध्ये फक्त मारायचं नसतं तर युक्तीने पण लढायचं असतं. काही ताकद दाखवून करण्यापेक्षा युक्तीने आणि डोक्याने करायची असते. आपला दाजी म्हणजे संताजी घोरपडे हे कसे आपले जमून आणणार हे रखमाजी घोरपडे यांना विचार पडला होता. मग डोकं लढून तुम्ही व्हा की पुढं, मी येतो मागून. मग डाव साधणार नाही. संताजींनी त्यांचे मध्ये शब्द रोखले. तो कसा काय? मध्येच वितुजीने शब्द रोखले. नाव कुणाचं झालं? संताजी मध्ये झोपेत दचको नाही. रावतानाशी मी समोर गेलो तर निजाम काय करेल? अवताळून तो तुमच्यावर चालून येईल. विठोजी बोलला. छा, चौताळायला आम्ही त्याचा बा मारला की भाव मारलाय? चौताळलोय आम्ही स्वतः. खुश होईल. संताजींनी जबाब दिला. खुश का होईल? अरे, शंभूराजांना धरल्यामुळे त्याचं नाव नाही का मोठं झालं? परिस्थितीला चटावलाय तो. त्याने माझ्याकडे बघितलं तर डोक्यात मुंगे जातील. तो मला धरायचा की मारायचा? तो चालून येईल आणि मला तेच हवं. त्याने धरावं, लढावं, जाग्यावर ठेवून आपण त्याचा फंडा उडवावं. बस. साधी रणनीती आहे, पण त्याला कोण सामोरं जावं? बस, सामोरं जायला हवं सरदार. एक मावळा मध्येच म्हणाला. हा, हे असं आता कसं बोललात? पण कोल्हापुरातलं त्याला अगोदर बाहेर काढावं लागेल. लढाईसाठीच ठरलेल्या जागी आणावी लागेल. मग शिकार फत्ते करायचे. मग एवढं करायला डोकं लागन की नाही लागन? दोघांनी मान हाणून संताजी घोरपड्यांना संमती दिली. संताजी घोरपडे भल्या पहाटे मुकरब खानाच्या छावणीजवळ आले. गुरगुर असा आवाज येत होता. सगळीकडे अंधार पसरलेला होता. सगळीकडे काळोख आणि अंधार पसरलेला होता. संताजी घोरपड्यांनी तिन्ही दिशेने आपलं सैन्य मुघलांच्या छावणीत घुसवलं. धाराडोर झोपले होते. पारेकरे पिंगत होते आणि अचानक चालू लागल्या. बसला गाव की तो खाली, बसला गाव की तो खाली. निजामांना जागीपर्यंत सर्वच्या सर्व
मुख्या मेंढरागत अनेक जण कापले गेले होते. मुळात मुकरब खानाला हा हल्ला अनपेक्षित होता. राजाराम महाराजांच्या पालनासाठी कर्नाटकामध्ये जायचं एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. साठी पूर्ण तयारीला तो लागला होता. मध्येच असं काय घडेल हे त्याच्या डोक्यातही नव्हतं. वेळ तर आलेली, त्यावेळीला आपण सामोरे जाणं हे तर करणं महत्वाचंच होतं. त्यावर स्वार होऊन खाने आलमच्या त्या तंबूजवळ आला. बेटा खान आलम, तुम आगे बढ़ो, सैन्य आ रहे है. खान आलमचं खरं नाव होतं इक्राम खान. आलम हा त्याचा किताब होता. छत्रपती शंभूराजांना गिरफ्तार केलं म्हणून औरंगजेबाने त्याला किताब दिलेला होता. त्यास म्हणजे प्रेम, मैत्री, निष्ठुरपणा हा ते. या खाने आलमच्या भावना त्याच्या मध्ये औषधालाही नव्हत्या. चिखलास खानाने शंभूराजांना कैद केलेल्या खेचत आणून थेट निजामाच्या उर्फ मुकरब खानाच्या समोर हजर केलं होतं. मुकरब खानाला खान जवान बहादूर अशी पदवी मुकरब खानाला दिली होती. तेव्हापासून मुघलांच्या लष्करात त्यांची दहशत भरपूर होती. मुकरब खानाच्या त्याच्या विरोधामध्ये ते होते. घोरपडेने त्यांची खोड मोडली नसती तर बाकीच्या ह्यांना वाईट वाटलं नसतं. उलट आनंदच झाला असता हे साधारणही माहीत होतं. आपल्या पित्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी खाने आलम पुरपुरत्या घोड्यावर बसून निघून गेला. 1000 घोडदळ तोफखाना त्याच्या सोबत होता. छावणीतल्या गल्लीत बोळात घुसून ते आनंद कल्लोळ करत होते. खाने आलमने टेंबे घेतलेले स्वार पुढे केले आणि तास दिसल त्याला बोसकत ते तिथून बाहेर पडले. राजा वायवेला संताजी घोरपडे तेथे मुद्दाम थांबले होते. आलेले मराठे त्यांच्या अवतीभोवती एकत्र जमू लागले आणि आलमने ते पाहिले. संख्येने ते फार नव्हते, पण टेंब्याच्या उजेडामध्ये त्यांना सूचना देताना पाहून खाने आलम लगता है इस पागल को मैदान को तगड़ा नहीं, ऊंचाई पर खड़ा है, तोपे जलाओ. आणणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग करत त्यांना टोपा टाकून आपण पुढे आहोत हे त्यांच्या लक्षात आले नाही. एका स्वराने त्याची जाणीव करून देताच तो पीछा करो उनका, किसी को जिंदा मत छोड़ना. खाने आलमने आपल्या घोड्याला टाच मारले. तेवढाच शिर्केजी त्यांच्यात समोर आला. जगपून खान साहेब, संताजी घोरपडे आहे तो. कोण संताजी घोरपडे? मराठ्यांचा डहाण्या वाघ. राई पण तो तशीच लढतो. सगळी ताकद एकदम संपून देत नाही. दमसास लढतो. परवा तुळापरा शाही छावणीमध्ये घुसून त्याने तंबूचे कळस कापून आणणारा हाच तो. खाने आलमच्याकडे बघत म्हणाला, कान्होजी म्हणतात समोरच्या टोकडीवरती संताजी घोरपडे उभे आहेत हे लक्षात ठेवा. मुकरब खान संताजी घोरपडे यांच्या पाठलागावर पडला आणि मागे पडली. मुकरब खान मराठ्यांच्या मागे त्यांच्या पाठीमागे लागलेला होते. जंगल झाडीतून ते पुढे येत होते. मागोमाग डावीकडून पुढून चहूबाजूंनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव चालू केला. मुकरब खानाच्या डोळ्यासमोर मौत नाचू लागली. मराठे सैन्याच्या घोडदळाने पायदळाने त्यांच्या सैन्याला घेरलं होतं. पिंजऱ्यात अडकलेल्या उंदरासारखं त्यांचं सैन्य सैरावैरा पळू लागलं होतं. त्यांच्या घोड्यावर स्वराला आणि लढाई सैनिकांना म्हणू लागला, पीछे हटो, आपको पीछे जाना है, पीछे हटो. चा हुकूम आल्यावर त्यांचं सैन्य लटपटलं, पण माघार घ्यायला जागा नव्हती. छाडीवर मराठे पायरवून उभे होते, पण झाडीमध्ये त्यांनी कोंडी केली होती सर्वांची. देवतारण्यात आली. तरवारी परस्परांना भिडल्या गेल्या. सर्व पळू लागले. चौफेर मराठीने घेर टाकला होता. निजामांच्या फौजेची लांडगे तोड सुरू केली. तोवर मराठ्यांच्या राखीव सैन्याची तुकडी कोल्हापूरच्या छावणीवर पोहोचली.
मुलग्यांना पिटून मिळेल ते सामान सुमान त्यांनी लुटले. जंबू रावट्या जात वर मराठ्याच्या सैन्याची तुकडी त्याच्यावर तुटून पडली. जेवढे काही सामान भेटल ते सगळे लुटून राहोट्या जळत असताना ते पाहून मुकरब खानाची कंबर खचली. त्या राहोट्यांमध्ये एवढाच तो सामानांचा साठा होता, तोही गेला. शत्रूच्या आणि आगीच्या बक्षस्थानी पडला होता. त्यात आगीचे मोठे लोट फुटणारे 3 मोठे स्फोट झाले. हृदयाच्या साठ्यांना मराठ्यांनी बत्ती दिली हे मुकरब खानाने ओळखले. लढाईचा त्याचा सारा जोश जागती जागी जिरला. 6 लढाऊ हाती, 300 उत्तम पैदाशीचे घोडे, खजिना, कापड चोपड, सर्व सामान, बैल, मालमत्ता, उंट असे सर्व मालमत्ता मराठ्यांच्या हाती लागले होते. आणि मागे टाकलेल्या सर्वच्या सर्व तोफा त्यांनी रिकाम्या केल्या. कोणीकडे पाहून खानाची सर्व लढाईचा मूड हरपला. मुलांची महामूर माणसे मैदानात मरून पडली. खाने आलमवर राणोजी तुटून पडला. तलवारी आणि भाल्याच्या जखमाने खाने आलम चक्काचूर झाला. रक्ताने माखलेला हा खाने आलम तो घोड्यावरून खाली आला. मराठ्याने त्याला घेरताच शेख खानाने उर्फ मुकरब खानाने मोठ्याने हंबरडा फोडला. इखलास बेटा मुलाला वाचवण्यासाठी खान पुढे घुसला. मराठ्याच्या तलवारीने घायल झालेला इखलास खान त्याला सावरण्यासाठी इखलास खानाला त्याने कसंबसं पालखीत घातलं. दख्खनी पळून जाण्याची मराठ्यांना अंगण सोडून पळून जाण्याची त्याची विनंती केली. त्याची पळून जाण्याची धडपड चालू झाली होती. त्याच्या डोक्यावरचा किमाज कधीच पडला होता. अंगावरच्या वस्त्रांची चिरकुटे झाली होती. हातापायांवर वार होते. तलवारीच्या हातापायावर चेहऱ्यावर जखमी वार होते. तो खाली कोसळला होता. मराठ्यांनी त्यांना घेरले होते. त्याला जिवंत धरण्याची त्यांची खटपट चालू होती. असतं तर तलवारीने त्याला कधीच मारला असतं. अब्दुल्ला इतास खान पुढे झाले. शिवाची बाजी लावून त्याने त्याला आणि त्याच्या भावाला गर्दीतून बाहेर काढलं. घालून त्याला कोल्हापूरच्या दिशेने पळवलं. पाठोपाठ सैनिक जिकडे वाटा असतील तिकडे पळून गेलं. मुकरब खान इकडे तिकडे सैरावारा पळू लागले. युद्ध संपले, परंतु निजाम उर्फ मुकरब खान हा वाचला याची सर्व सैन्याला खंत वाटू लागली. जातोय कुठं, नंतर भेटेल ना असे सैन्य म्हणू लागले. ताजी म्हणाले, पुन्हा बघू जातोय कुठं. आज त्याची दैवानेच खैर केली. बाप लेक यांना जीव घेण्या जखमा झाल्या आहेत. आबासाहेब वाचणार नाहीत हे राणोजी घोरपडे आपल्या पित्यांना म्हणजे संताई घोरपडे यांना म्हणू लागले. तरी पुन्हा आपल्या समोर लढाईला येणार नाहीत. जे अद्दल घडवले आपण त्याला कोल्हापूरचे पत्ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अर्पण करूया. ताजी घोरपडे म्हणाले आणि चला असे म्हणाले. त्यानंतर ना शेख मुकरब खान कधीही वाट्याला गेले नाहीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.